नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका. आज क्लाउड स्टोरीज या मालिकेत आपण पाहणार आहोत व्हर्च्युअल नेटवर्क, VPC आणि VNet म्हणजे नक्की काय आणि ते क्लाउडमध्ये इतके महत्त्वाचं का असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. व्हर्च्युअल नेटवर्क, VPC आणि VNet म्हणजे नक्की काय. क्लाउडमध्ये आपलं स्वतःचं असं नेटवर्क बनवता येतं. हे तुम्हाला ठाऊक आहे का? जसं आपल्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर्स असतात आणि राउटर आणि स्विचच्या मदतीने ते एकमेकांशी कनेक्टेड असतात, तसंच क्लाउडमध्ये देखील सर्व्हर्स आणि ॲप्लिकेशन एकमेकांशी कनेक्टेड असतात थ्रू व्हर्च्युअल नेटवर्क. व्हर्च्युअल नेटवर्कच्या मदतीने ते एकमेकांशी कनेक्टेड असतात. तुमचं एक ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये सगळे कॉम्प्युटर इंटरनल नेटवर्कवर आहेत. बाहेरच्या लोकांना त्यावर डायरेक्ट ॲक्सेस नसतो. फायरवॉल आणि सिक्युरिटी रूल्स अप्लाइड असतात, त्यामुळे बाहेरील व्यक्ती तुमच्या नेटवर्कमध्ये येऊ शकत नाही. क्लाउड देखील सिक्युरिटीसाठी असंच काहीसं करतं. जर तुम्ही ॲमेझॉन वेब सर्व्हिस AWS वापरत असाल तर ह्याशा नेटवर्कला म्हणतात VPS, तर तेच मायक्रोसॉफ्ट अजूरमध्ये आपण म्हणतो VNet, व्हर्च्युअल नेटवर्क. जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल नेटवर्क क्रिएट करता तेव्हा तुम्ही एक IP ॲड्रेसचा रेंज देता आणि त्यामध्ये सबनेट क्रिएट करता. कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कोणाला नाही ते ठरवता. इंटरनल कम्युनिकेशन कंट्रोल करता. क्लाउड प्रोव्हायडरवर हजारो क्लायंट असतात, त्यामुळे व्हर्च्युअल नेटवर्क पूर्णपणे लॉजिकली आयसोलेटेड केलेला असतो. एका कस्टमरचा नेटवर्क दुसऱ्या कस्टमरला ॲक्सेस होत नाही, दिसत नाही. व्हर्च्युअल नेटवर्कची गरज का असते? कारण सगळे सर्व्हर हे इंटरनेटवरती ओपन राहिले तर ते खूपच अनसेफ होऊन जाईल. सिक्युरिटी नसल्यामुळे त्यात हॅकिंगची रिस्क वाढेल. प्रॉपर आर्किटेक्चर बिल्ड करता येणार नाही. म्हणूनच व्हर्च्युअल नेटवर्क आपल्याला देते सिक्युरिटी, आयसोलेशन, स्ट्रक्चर आणि फुल कंट्रोल. व्हर्च्युअल नेटवर्क तयार केलं म्हणजे सगळं सिक्युअर्ड झालं असं आहे का? ते काम करतं तरी कसं? चला स्टेप बाय स्टेप बघूया. जेव्हा तुम्ही AWSमध्ये VPC क्रिएट करता किंवा अजूरमध्ये VNet तयार करता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही IP रेंज डिफाईन करता. म्हणजे क्लाउडमध्ये तुम्ही एक स्पेसिफिक जागा विकत घेता. त्यानंतर तुम्ही काय करता की त्या जागेमध्ये प्लॉट करता. म्हणजेच तुम्ही नेटवर्कमध्ये सबनेट क्रिएट करता. तुम्ही तुमचं नेटवर्क सबनेटमध्ये डिवाईड करता. आणि त्यात काय असतं तर काही असतात पब्लिक सबनेट आणि काही असतात प्रायव्हेट सबनेट. पब्लिक सबनेट जसं की वेब सर्व्हर आणि प्रायव्हेट सबनेट म्हणजे की जसं की डेटाबेस. जर वेब सर्व्हरला इंटरनेटवरून ॲक्सेस हवा असेल तर तुम्ही AWSमध्ये इंटरनेट गेटवे अटॅच करता. जर तुम्हाला अजूरमध्ये हे हवं असेल तर तुम्ही पब्लिक IP आणि राउटिंग कॉन्फिगरेशन करता. जर समजा तुमच्या प्रायव्हेट सर्व्हरला इंटरनेटचा ॲक्सेस हवा आहे, ते पब्लिकमध्ये दिसू नये अशी कॉन्फिगरेशन हवी असेल तर AWSमध्ये तुम्ही NAT गेटवे वापरता, तर अजूरमध्ये NAT कॉन्फिगरेशन बनवतं. यानंतर येतं राऊट टेबल. राऊट टेबल काय करतं तर ट्रॅफिक इंटरनेट कुठे जाईल हे ठरवतो. ते ठरवतं दुसऱ्या सबनेटमध्ये ते जाईल का, दुसऱ्या नेटवर्कमध्ये ते जाईल का, ह्या सगळ्या गोष्टी राऊट टेबल ठरवतो. सिक्युरिटीसाठी तुम्ही काय करता तर AWSमध्ये सिक्युरिटी ग्रुप बनवता. अजूरमध्ये NSG म्हणजे नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप तयार करता. हे ग्रुप्स काय करतात तर ते एखाद्या फायरवॉलसारखे काम करतात. ते कंट्रोल करतात की कोणता पोर्ट ओपन आहे, कोणत्या IPला ॲक्सेस आहे, तुमचा इनबाउंड आणि आउटबाउंड ट्रॅफिक काय आहे. याचाच अर्थ टेक्निकली जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल नेटवर्क बनवता तर त्यासाठी काही स्टेप फॉलो करता. त्या स्टेप काय आहेत तर पहिलं म्हणजे तुम्ही IP प्लॅनिंग करता, सबनेट सेगमेंटेशन करता, राउटिंग कंट्रोल तयार करता, गेटवे कॉन्फिगरेशन करता, सिक्युरिटी फिल्टरिंग अप्लाय करता
आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या स्टेप करतात तेव्हाच तयार होतं एक सिक्युअर आणि स्ट्रक्चर्ड असं नेटवर्क. व्हर्च्युअल नेटवर्क नक्की तुमचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व करतो ते पाहूया. व्हर्च्युअल नेटवर्क जर नसेल तर तुमचं जे आर्किटेक्चर आहे, क्लाउड आर्किटेक्चर, ते खूपच मेसी आणि अनसेफ होईल. एक छोटंसं उदाहरण घेऊया. जर समजा तुमच्याकडे ई कॉमर्स वेबसाईट आहे, त्या ई कॉमर्स वेबसाईटसाठी तुम्हाला वेब सर्व्हर लागतो पब्लिक वेबसाईट ॲक्सेस करण्यासाठी. तुम्हाला ॲप्लिकेशन सर्व्हर लागतो आहे तुमचं लॉजिक स्टोअर करण्यासाठी. तुम्हाला डेटा स्टोअर करायला डेटाबेस लागतो. आता विचार करा, जर तुमचा जो डेटाबेस आहे तो डायरेक्ट इंटरनेटवर ॲक्सेस झाला तर काय होईल? प्रॉब्लेम आहे नाही का सिक्युरिटीचा. इथेच व्हर्च्युअल नेटवर्क कामाला येतं. पहिली समस्या तो सॉल्व करतो सिक्युरिटी आयसोलेशन. तुम्ही तुमचा वेब सर्व्हर पब्लिक सबनेटमध्ये ठेवा, ॲप्लिकेशन आणि डेटाबेस प्रायव्हेट सबनेटमध्ये ठेवा. यूजर वेबसाईट ॲक्सेस करू शकतो पण डेटाबेसला डायरेक्ट ॲक्सेस नाही. दुसरी समस्या होते प्रॉपर आर्किटेक्चर. मल्टी टियर आर्किटेक्चर तुम्ही तयार करू शकता. प्रेझेंटेशन लेअर, बिझनेस लेअर, डेटा लेअर तुम्ही वेगवेगळे करू शकता. सगळे लेअर लॉजिकली वेगळे करून ते सिक्युअर करू शकता. तिसरी समस्या जी आहे ती एन्व्हायरमेंट सेपरेशन. डेव, QA, प्रोडक्शन यासारखे तुमचे वेगवेगळे एन्व्हायरमेंट VPC आणि VNetने तुम्ही सेपरेट करू शकता. प्रत्येक एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही वेगळा VPC आणि VNet तयार करू शकता. त्यामुळे काय होईल की प्रोडक्शनचा डेटा सेफ राहील, मिस्टेक कमी होतील. चौथी समस्या आहे हायब्रिड कनेक्टिव्हिटी. जर तुमच्याकडे ऑन प्रिमाइस डेटा सेंटर आहे तर VPN किंवा प्रायव्हेट कनेक्शन वापरून क्लाउड नेटवर्क कनेक्ट करू शकता. पाचवी समस्या जी VPN सॉल्व करतं ते आहे कंट्रोल्ड कम्युनिकेशन. जर तुमचं मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर असेल तर मायक्रो सर्व्हिसला एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला पब्लिक नेटवर्कची गरज नाही. तुम्ही प्रायव्हेट नेटवर्क तयार करून त्याचं कम्युनिकेशन करू शकता. पब्लिक API उघडण्याची इथे गरज नाही. या सर्वांवरून थोडक्यात सांगायचं झालं तर व्हर्च्युअल नेटवर्क काय सॉल्व करतं तर पहिलं म्हणजे सिक्युरिटी रिस्क कमी करतं. तुमच्या डेटाला डायरेक्ट एक्सपोजर, पब्लिक एक्सपोजर देत नाही. तुमचं डिझाईन जे आहे ते स्ट्रक्चर्ड बनवतं. एन्व्हायरमेंट मिक्सअप करत नाही. अनसेफ ॲक्सेस देत नाही. व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे क्लाउड आर्किटेक्चरचा एक बॅकबोन आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा क्लाउड स्टोरीजमधला भाग व्हर्च्युअल नेटवर्क. जर तुम्हाला हा भाग आवडला, तुम्हाला उपयोगी वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे क्वेश्चन, तुमचा फीडबॅक, तुमच्याकडे काही टॉपिक असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी पुन्हा भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.